हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर बघा, आता दुपारची वेळ आहे आणि मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे। तर आज मी बनवणार आहे बेसन भाकरी। काही ठिकाणी बेसनला झुणकासुद्धा म्हटलं जातं, तर तेच आज मी बनवणार आहे। झुणका बनवल्यानंतर तो गरम गरम खाल्ला तर छान लागतो, त्यामुळे मी आधी भाकरी टाकून घेते आणि त्यानंतर त्याच तव्यामध्ये झुणका बनवणार आहे। तर भाकरीसाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मळून मग भाकरी बनवून घेते। तर बघा, आता भाकरी करून झालेल्या आहेत आणि याच तव्यामध्ये मी झुणकासुद्धा करून घेणार आहे। त्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि मग बारीक चिरलेला कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त प्रमाणात जर झुणका बनवायचा असेल ना तर मी कढईतच बनवते, पण आता थोडंसंच बनवायचं आहे त्यामुळे तव्यामध्ये बनवणार आहे। आणि कढईतल्या झुणक्यापेक्षा ना तव्यामध्ये आपण कोणतीही भाजी केली ना तर त्याची टेस्ट खूप छान येते। आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण टाकलेलं आहे, ते अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकून घेते। आता यामध्ये पाणी टाकते। या पाण्याला उकळी आल्यानंतर ना एका हाताने आपण बेसन टाकायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने पटापट त्या बेसनाच्या गाठी फोडायच्या आहेत, नाहीतर बेसनामध्ये गाठी तशाच राहतात। काही जण खालीच पाण्यामध्ये बेसनाच्या गाठी फोडून मग त्याच्यामध्ये टाकतात, तर तसंही तुम्ही करू शकता, पण याची टेस्ट खूप छान लागते। तर तुम्ही असं पण एकदा करून बघा। बघा, अशा प्रकारे सर्व बेसन पिठाच्या गाठी आपण फोडून घ्यायच्या आहेत। तर बघा, सर्व गाठी फोडून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवायचं आहे। मध्ये मध्ये झाकून उघडून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे 2-3 मिनिटासाठी। छान झणझणीत झुणका तयार आहे। तर मी आता हा ताटात वाढून घेते आणि आजचा व्लॉग इथे संपवते। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।